आज 4 महिन्यांनी आम्ही भेटणार. कशी असेल आमची ही भेट? हसऱ्या चेहऱ्यानी का मग पाणावलेल्या डोळ्यांनी? अरे, त्याच्या आवडीची ही टिकली मी कशी विसरले? सुधा, किती वाजता जाणार आहेस? आज नाही जाणार. तुला काल काय सांगितलंय समजलं नाही का? अगं कशाला त्या बापाच्या रागाचा अंत बघतीस? तो बापच म्हणलाय 2 दिवस राहा म्हणून. तुझ्यापेक्षा 1 दिवस तरी जास्त राहा असं म्हणलाय. तुझ्यासारखं नाही लगेच जायला सांगितलं. सुधे, तू लय बोलतेस असं वाटत नाही तुला? अगं आई आहे तुझी मी. आई आहे ना? मग काल त्याच आईनं जवळ घ्यायचं सोडून, मला काय झालंय विचारायचं सोडून लगेच जायला बरं सांगितलं. एवढं लेकरू जड झालं होय तुला? हे बघ सुधे, सकाळ सकाळ मला तुझ्या संग वाद घालायला वेळ नाहीये. दर आगे चा नको मला. आणि सुधे, एवढी नटून थोटून कुठं निघालीस? तुझा विचार करते ना, तिकडेच चालली. पण घाबरू नकोस, काही चुकीचं पाऊल नाही उचलणार मी. सुधे, सुधे ऐक ना. सुधे, अगे सुधा, कधी आली ग बाई? काल दुपारीच आले. काल दुपारी आली. बरं आहे का तुझं? हा, मस्त चाललंय. चांगलं आहे ना? नवरा तर एकदम चांगला भेटला, माणसं भारी भेटली आहे ना? चांगलं आहे ना तुझं? चल की चहा प्यायला. मग नाही, आत्ताच घेऊन आले मी. आत्ताच घेतला का? घे की थोडा. मग नाही, नको नको. म्हटलं आता एवढ्या दिवसांनी आले, मग जरा गावात फेरफटका मारून हा यावा. का? बर. जावाय पण आल्यात? नाही, अहो त्यांना काम आहेत. काम आहे बी? ते म्हणले 2-4 दिवस मग आईला भेटून ये. हो का? बर. बरं, अण्णा कसे आहेत? अण्णा बरे आहेत, पण आता पैशानी खर्चानी बरे झाले, पण मनाने तर फार खसलंय. आता काय कामधंदा करूनच आता लोकांचे पैसे द्यावा लागेल ना. बरं, अण्णांना विचारलं म्हणून सांगा. सांगत. आणि संध्याकाळी येते त्यांना भेटायला. बरं बरं म्हणेन. सुधानी विचारलं होतं भेटा येणार आहे सुद्धा. हां, येऊ का? बरं. हा, बरं या. किसन, वय तो जात किसन. कोण होता काय माहित, पण कुणीतरी आपलीच व्यक्ती असल्याचा भास झालाय. किसन,
इथं? हा, तुझी सुद्धा तुझ्या समोर परत आली. सुधा, असं काय बी बोलू नकोस. आता तुझं लगीन झालंय आणि लगीन झाल्यावर असं परपुरुषाला भेटणं बरं नव्हं. हे जग लय वाईट आहे. एकाचं दोन करून सांगते. खरंच? वय मग हेच माझ्या डोळ्यात पाहून बोल बरं. तू इथं कशाला आली? मला कोणीतरी म्हटलं 4 महिन्यापूर्वी हरवलेले सुधा आणि किसन इथंच सापडतील, याच जागेवर. म्हणून त्यांना डोळे भरून पाहायला आली. मग तुला कोणीतरी खोटं सांगितलंय. इथं ते दोघं नाही राहत. इथं फक्त किसन एकटा राहतोय. त्याची सुधा हरवली आणि किसन दररोज त्याच्या सुधाला शोधण्यासाठी इथं येतोय, पण त्याला त्याची सुधा अजूनपर्यंत सापडलीच नाही. आज सापडली आहे ना, नीट बघ. तुझ्या समोर उभी आहे तुझी सुधा. मी माझी सुद्धा म्हणलं, दुसऱ्याचे नाही. त्यामुळं पहिल्यापेक्षा पण जास्त अंतर ठेवून बोललेलं न बोललेलंच बरं. आज त्याच दुसऱ्याच्या सुधाला तिच्या नवऱ्यानं घराबाहेर काढले. तू म्हणायचास ना, मनातलं दुःख मनात ठेवलं तर ते तोपर्यंत सलतं जोपर्यंत ते कोणासमोर व्यक्त होत नाही. आणि याच मनाचा पाझर तुला पाहिल्या पाहिल्या फुटला. कालपासून प्रयत्न करत होते कोणासमोर तरी मन मोकळं करावं, पण या जगात तुझ्याशिवाय कोण आहे ज्याच्या समोर मी माझं मन व्यक्त करू शकते. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात माझे आई वडील सुद्धा नाही आहेत. काय? घराबाहेर काढलं? का? कशामुळं काढलं तेच तर मला नाही माहित. ते जर माहित असतं तर घराबाहेरच कशाला काढलं असतं ना. म्हणजे जसं लग्न करून त्या घरी गेले तसं तळहाताच्या फोडासारखं जपलंय मला. सासू सासऱ्यांनी तर आई बापाची कमी अजिबात भासून नाही दिली. पण काल असं काही घडलं, मला आपली शेवटची भेट आठवली. ज्या जागेवरून आपण वेगळे झालो होतो, हीच ती जागा जिथं आपण शेवटचं भेटलो होतो. किसन, तू माझ्या जवळ असलास ना, मला काहीच नको बघ. असं नको म्हणू सुद्धा. अगं हा किसन म्हणजे वाऱ्याचं जुळूक आहे. आज असन तर उद्या नसन. असं वंगाळसारखं नको बोलूस. मी तुझ्याशिवाय एक क्षण पण राहू शकत नाही. अगं वंगाळ नाही सुद्धा. माझ्या आधी तू तुझ्या आईबापाचा विचार कर आणि मग माझा. बरं बाबा, अंगाशी आधी ते मग तू. अंगाशी. पण आपण आपल्याबद्दल घरी कधी सांगायचं? पण मी असा अनाथ बिन आई बापाचा वाढलेला, तुझ्या आई बापाला चालत? का नाही चालणार? श्रीमंताच्या बंगल्यापेक्षा गरीबाच्या झोपडीत सुख असतं हे माझ्या आई वडिलांना चांगलंच माहिती. बराबर आहे. पण गरीबाच्या खोलीपेक्षा श्रीमंताच्या बंगल्यात कमी राबावं लागतं हे बी तुझ्या आई बापाला ठाऊक असलंच की. त्यांनी बी हाच विचार केला असेल तर
पण तू थोडी तसाच राहणार आहे. तू बांधशील की बंगला माझ्यासाठी? नाही, तुझ्यासाठी बंगला नाही बांधू शकत. तू माझी राणी आहे, तुझ्यासाठी मी महाल बांधीन. फक्त असेच साथ मला देशील ना? असा जीव लावणारा असल्यावर मी मेल्यानंतर पण साथ द्यायला तयार आहे. पण किसन, तू म्हणतोस ना तू माझा कप आणि मी तुझी बशी, कधीतरी भीती वाटते रे. आजकाल लोक बशीला बाजूला ठेवून फक्त कपाचाच वापर करतात. अगं सुधा, पण कप्पानं जर तोंड पोळलं तर बशीचा वापर करावा लागतोच की. आणि सुधा, कप आणि बशी सोबत असल्यावर किती भारी वाटतं ना. पण ह्या कप आणि बशीला कुणाची नजर नाही ना लागणार?